मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनवर खूप चिडते आणि म्हणते, आता जेव्हा आईंना त्या आजी होणार नाही तेव्हा त्यांचे अश्रू तुम्हाला दिसले नाहीत का? आता अर्जुन सायलीच्या या प्रश्नावर काहीच बोलत नाही. तेव्हा ती म्हणते की मला ते अश्रू दिसले आहेत, त्यांचा त्रास मला दिसला म्हणून मला रडायला आलं आणि ते खरे अश्रू होते. तर अर्जुन आता सायलीची माफी मागतो. त्यावरती सायली म्हणते, सर गेल्या 30 सेकंदामध्ये तुम्ही दोनदा म्हणालात की माझ्या लक्षात आलं नाही. ही यादी तर तुमची खूप मोठी आहे. अहो, पण तुमच्या आई नाराज झाल्या, तुमचे बाबा नाराज झाले, अश्विन भाऊजींचा सुद्धा हिरमोड झाला, हेही तुमच्या लक्षात आलं नाही का? आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही मला उचलून इकडे आणलत तेव्हा त्यांच्या आशा पुन्हा वाढल्या, हे पण तुमच्या लक्षात आलं नाही का? त्यामुळे पूर्ण आजींसकट तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांशी कसं खेळला आहात हे तुमच्या लक्षातच आलं नाही. आपल्या माणसांबरोबर खोटं बोलण्याच्या नादात एवढेही वाहवत जाऊ नका की त्यांचा विसर तुम्हाला पडेल. मग तुमच्यामध्ये आणि प्रियामध्ये काय फरक राहिला? आता असं सायलीने बोलल्यानंतर अर्जुनला खूप वाईट वाटतं. तो म्हणतो, असं नाही आहे मिसेस सायली. ती सायली म्हणते, बस झालं सर आता, पण आता मी हे सहन करू शकत नाही, कारण एका आईबरोबर एक मुलगा खोटा बोलतोय. तेव्हा आता अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. ते कल्पना विमलाला म्हणते, हे बाळ जर या घरात आलं असतं तर किती आनंद झाला असता. घरातील सर्वजण खरंच खूप खुश होते आणि पूर्ण आई तर खरंच खूप खुश होत्या. त्या सायलीवर बारीक लक्ष ठेवून होत्या. तेव्हा आता विमला म्हणते, एवढं मनाला लावून नका घेऊ, त्यांच्या समोर आयुष्य पडलंय. त्यांच्या लग्नाला तर अजून 1 वर्ष सुद्धा झालेले नाहीत. त्यांना आता एकमेकांबरोबर थोडा वेळ घालूयात, त्यानंतर आयुष्यभर त्यांना मुलांचं तर करायचंय. ती आता कल्पनाला समजावू लागते. तर इकडे सायली आता अर्जुनला म्हणते, हे सगळं होतंय ते फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे ना. आता हा रोगच मी मुळापासून उपटून टाकते. मी आत्ताच्या आत्ता घरातील सर्वांना जाऊन सांगणार आहे की आमचं लग्न खोटं आहे. म्हणून सायली लगेच हॉलमध्ये येते. तेव्हा अर्जुन आता पूर्णपणे घाबरतो. तो तिच्या पाठीमागे येत, मिसेस सायली असं करू नका, असं करू नका असं म्हणत तेथे येतो. तेव्हा आता सायली कल्पनाजवळ जाऊन बसते. विमला आणि कल्पनालाही प्रश्न पडतो, नक्की यांचं काय चाललंय? अर्जुन म्हणतो, मिसेस सायली अहो काय चाललंय तुमचं? तर आता कल्पना समोर आहे म्हटल्यावर तो म्हणतो, मिसेस सायली अर्जुन सुभेदार काय चाललंय तुमचं? तेव्हा कल्पना विचारते, अरे काय झाले अर्जुन? तेव्हा अर्जुन म्हणतो, काही नाही, असंच टाइमपास सुरू होता. असं म्हणून तो आता सायलीला म्हणतो, बायको जरा वर चल ना, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय. तेव्हा सायली आता त्याच्यावर चिडते आणि म्हणते की जे काही बोलायचं असेल ना ते इथेच बोला, ही सगळी आपलीच माणसं आहेत. वातावरण खूप तापलेलं दिसते असं विमला आता कल्पनाला म्हणते. तर कल्पना गालातल्या गालात हसत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, प्लीज चला ना मिसेस सायली, एकदाच चला. सायली म्हणते, नाही, मला माझ्या सासूबरोबर थोडं बोलायचंय. तेव्हा आपण इथे स्टडीमध्ये बसून बोलूयात, फक्त 2 मिनिटाचं काम आहे असं अर्जुन तिला म्हणतो. त्यावरती सायली म्हणते, नाही, एकदा सांगितलं ना तुम्हाला, मला आत्ता बोलायचं नाही तुमच्याबरोबर तर नाहीच बोलणार मी. कल्पना म्हणते, अरे तुम्हाला भांडायला झालं तरी काय, असं भांडू नका. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला फक्त 2 मिनिट हिच्याशी बोलायचंय ना. तर कल्पना म्हणते, अरे तुला ऑफिसला नाही जायचं का? तेव्हा सायली म्हणते, ऑफिसला जायचंय ना यांना, जा आवरा पटकन. अर्जुन म्हणतो, पण मला हिच्याशी बोलल्याशिवाय करमतच नाही, मला बोलायचंय 2 मिनिट. तेव्हा आता सायली म्हणते, पण मला नाही बोलायचं. आता ते दोघेही खूप वाद घालत असतात. तर आता कल्पना म्हणते, अरे पुरे झालं, बस आता. अर्जुन म्हणतो, आता जर ही माझ्याबरोबर आली नाही ना तर हिला थेट मी उचलूनच घेऊन जाईल. तेव्हा सायली आता अर्जुनकडे पाहत राहते. कल्पना म्हणते, जा बाई, त्याचं काय काम आहे तेवढं ऐक. तर आता आई तुम्ही म्हणताय म्हणून मी जाते असं सायली म्हणते आणि अर्जुन जवळ येऊन बाजूला जरा उभी राहते. अर्जुन आता हळूच तिला म्हणतो, हे बघ सायली, आपण एवढे दिवस सांभाळून घेतलंय, आता थोडेच दिवसांचा प्रश्न आहे, प्लीज काही सांगू नकोस. सायली म्हणते, झालं का बोलून? तर इकडे कल्पना म्हणते, भांडण खरंच खूप गोड दिसतंय. तेव्हा विमला म्हणते, हो ना, त्या दोघांचं भांडणच झालं नाहीये, नक्की काहीतरी वेगळंच कारण आहे. तर दुसरीकडे नागराज प्रियाकडे येतो आणि म्हणतो, काय ग, एवढ्या पटकन मला बोलवलंस, तू कुठे चालली आहेस का? कारण एवढ्या मोठ्या बॅगा भरून ठेवल्या आहेत. तेव्हा प्रिया म्हणते की हो, मी कायमची या घरातून चालले आहे. त्या विपुलबरोबर मला लग्न करायचं नाहीये आणि तुम्ही तर काही करतच नाही. त्या घरात माझा कोंडवाडा झालाय, माझा जीव गुदमरतोय, कारण त्या विपुलबरोबर लग्न जर मी केलं तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्ही काय आनंदात माझ्या डोक्यावर अक्षता टाकाल, पण माझं काय होणार पुढे? किल्लेदारला कसं सांगू की अर्जुन बरोबर मला लग्न करायचंय, त्याची
प्रॉपर्टी आणि तुझी प्रॉपर्टी मला हडप करायची आहे आणि नागराजचा महिपतचा डोळासुद्धा त्याच प्रॉपर्टीवर आहे आणि ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मीच एकटी प्रयत्न करते. तुम्ही तर महिपत बरोबर असणारा हात देखील काढून घेतला. आता मी काय करायचं पुढे? कारण तुम्ही जर महिपत बरोबर बोलला तरच सगळं काही ठीक होईल, अन्यथा नाही. नाहीतर मी चालले आपली बॅग घेऊन आणि किल्लेदारला सगळं सत्य देखील सांगून टाकते की तुमच्या भावाचा डोळा तुमच्या प्रॉपर्टीवर आहे. तेव्हा आता नागराज खरंच खूप घाबरतो आणि म्हणतो, अगं प्रिया, अशी काय करतेस तू? तर प्लॅनमधून कुणी पळून जातं का? तेवढ्यातच तेथे आता सुमन येते आणि म्हणते की अगं तन्वी, तू कुठे चाललीस? तेव्हा आता नागराज आणि प्रिया दोघेही घाबरतात. आता नागराज म्हणतो, तिच्या कॉलेजची पिकनिक चालली आहे, पण मी तिला अजिबात जाऊ देणार नाहीये. आज सुमन म्हणते, अगं तन्वी, तू मला सांगितलं नाहीस मग तुझ्या कॉलेजची पिकनिक जाणार आहे म्हणून. तेव्हा प्रिया आता खूप घाबरते. तर आता तू कशाला आली होतीस असं नागराज विचारतो. तेव्हा लॉन्ड्रीवाल्याला कपडे द्यायचे आहे तर सुमन म्हणते. तर आता प्रिया लगेच तिचे ड्रेस काढून लॉन्ड्रीवाल्याला देते. तर नागराज पाहतो तर सगळे कपडे हे प्रियाच्या कपाटामध्येच असतात. तर दुसरीकडे अर्जुन हा ऑफिसला जाण्याची तयारी करतो. मनातल्या मनात विचार करतो की मिसेस सायली खरंच खूप समजूतदार होत्या. अगोदर माझं सगळं ऐकायच्या, आता तर काही ऐकतच नाही, नुसते हट्टी झाले आहेत, हट्टी. तर इकडे कल्पना आता सायलीला सांगत असते की अगं आपल्याला फराळ बनवण्यासाठी 4 दिवस लागतात. तेव्हा सायली म्हणते, एवढे दिवस? कल्पना म्हणते, अगं अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये सुद्धा आपल्याला फराळ द्यावा लागतो आणि चिरोटे हे अर्जुनला खूप आवडतात, आपण जास्तीचे बनवूयात हां. तर आता सायली हो म्हणते आणि सगळी लिस्ट तयार करत असते. इकडे अर्जुन खाली येत असतो. सायलीचं बोलणं त्याच्या कानावर पडतं. तर ती म्हणत असते, आई मी आणि हे असं म्हटल्याबरोबरच इकडे अर्जुन जोरात तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो, सायली थांब जरा. तेव्हा सायली आणि कल्पनाला धक्काच बसतो की अर्जुन एवढ्या जोरात का ओरडलं असेल. अर्जुनला वाटतं की कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सायली सांगते की काय. तेव्हा आता कल्पना विचारते, काय रे अर्जुन, काय झालं तुला एवढं ओरडायला? तेव्हा अर्जुन म्हणतो, काही नाही, तुमचं कशाबद्दल डिस्कस सुरू होतं? तेव्हा आता कल्पना म्हणते, काही नाही रे, दिवाळीचा फराळ बनवायचा आहे. तर आता सायली तू काय बोलत होतीस, मी आणि हे? तेव्हा सायली म्हणते, मी आणि हे मार्केटमध्ये जाऊन सामान घेऊन येतो असं मी आईला सांगत होते. तेव्हा अर्जुनच्या जीवात जीव येतो. तेव्हा तो म्हणतो, हो जाऊयात ना, नक्की जाऊयात आपण. तेव्हा आता सायली तू पटकन बाहेर येतेस का मला बाय करायला असं अर्जुन विचारतो. सायली म्हणते की नाही येणार, मला खूप कामं आहेत. त्या कल्पनाचं लक्ष नसताना अर्जुन तिला खुणावतो की काही सांगायचं नाही. तेव्हा सायली त्याच्याकडे पाहतच राहते. तर दुसरीकडे प्रिया आणि अस्मिता एकमेकींना भेटतात. प्रिया आता खूप एक्साइट असते की नक्की सायली आणि अर्जुनचं घरी काय झालं असेल. आज सायली प्रेग्नेंट नाही हे सत्य समजल्यानंतर तेव्हा अस्मिता म्हणते, जरा शांत हो, किती एक्साइट होतेस. आता अस्मिता सगळं सत्य सांगू लागते की नक्की घरी काय घडलं. सायली आणि अर्जुनची सर्वांना काळजी वाटली, कुणी काहीही त्या दोघांना बोललेलं नाही. तेव्हा प्रियाचा आता पूर्णपणे मूड ऑफ होतो. तर प्रिया म्हणते, यापुढचं आपलं पाऊल असेल की आपण काही दिवस फक्त गप्पा बसायचं. तेव्हा आता ठीक आहे असं अस्मिता म्हणते. तर दुसरीकडे अर्जुन हा खूप चिडचिड करतो आणि चैतन्याला कामाबद्दल विचारत असतो. तेव्हा चैतन्याला समजतं नक्की घरी काहीतरी झालं आहे. तेव्हा तो विचारू लागतो की काय झालंय, पण अर्जुन आता काही सांगत नाही. गाडीच्या खाली उतरून पुढे जाऊन उभा राहतो. चैतन्य तेथे येतो आणि हळूच विचारतो, काय झालं अर्जुन? तेव्हा तो म्हणतो की मिसेस सायलीना ऐकतच नाही आजकाल, मम्माला सर्व खरं सांगायचे असं म्हणतायत. तेव्हा सायली खरंच खूप सॉर्टेड मुलगी आहे, ती असं काहीही करणार नाही. सायली फक्त लोकांचा विचार करते, स्वतःचा नाही. तिला वाईट वाटलंच असणार, पण तू ना प्रत्येक गोष्टीमध्ये दिरंगाई करत असतोस. कोणतीही गोष्ट तू घरातील सर्वांना लेट सांगत असतो. अरे प्रेग्नेन्सीचं सत्य होतं ते लवकरात लवकर तू घरातील सर्वांना सांगायला हवं होतं, एवढा इशू क्रिएट झालाच नसता. तुमच्या लग्नाला आता 7 महिने झाले आहे. सायली आता 5 महिन्यानंतर तुझ्या आयुष्यातून पण जाईल, तरीही तू तिला अजून काहीच सांगितलेलं नाही असं म्हणून आता चैतन्य अर्जुनचे डोळे उघडतो. तर अर्जुनला आता धक्काच बसतो. मित्रांनो, आता पुढील भागामध्ये कुसुमला समजतं की सायली प्रेग्नेंट आहे. ती रागातच सायलीच्या घरी येते, घरातील सर्वांना विचारते सायली कुठे आहे. तर आता कुसुमला पहिल्यांदाच एवढं चिडलेलं पाहताना घरातील सर्वांना जरा धक्काच बसतो. तर आता इकडे सायली रूममध्ये असते. कुसुम तेथे जाऊन तिच्या कानाखाली मारत, अगं तू प्रेग्नेन्सीचं सत्य का लपवलं असाचा विचारते. तर आता सर्वांना धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब